नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर लग्नाकरता गुरुचं जे राशी परिवर्तन होणार आहे. म्हणजे गुरु आता जो मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 मे नंतर हा गुरु वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर त्याचा जो प्रभाव किंवा त्याचे जे परिणाम असतील हे तुमच्या लग्न राशीकरता म्हणजेच मकर लग्नाकरता कशा प्रकारचे असतील, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. इथे जसं की तुम्ही पाहत आहात की ही जी कुंडली आहे ही मकर लग्नाची कुंडली आहे. म्हणजे प्रथम स्थान ज्याला आपण लग्न स्थान म्हणतो तिथे मकर राशी आहे की ज्याचा अंक हा 10 आहे. तर आतापर्यंत जो गुरु आहे हा गुरु तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत आहे आणि दिनांक 2 मे नंतर हा जो गुरु आहे तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गेल्या वर्षभरामध्ये, कारण गुरु हा साधारणतः 11.5 महिने ते जवळजवळ 1 वर्ष हा एकाच राशीमध्ये भ्रमण करतो. तर हा जो गुरु तुमचा चतुर्थात भ्रमण करत होता गेले वर्षभर, त्याचे प्रभाव परिणाम नेमके तुम्ही कशा प्रकारचे अनुभवलेले असेल गेल्या वर्षभरात त्याचा थोडासा धावता आढावा घेऊ. त्यानंतर येणाऱ्या वर्षभरात गुरु जो तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करेल त्याचे प्रभाव परिणाम प्रत्यक्ष आयुष्यात तुम्हाला कशा प्रकारचे मिळतील या संदर्भातला विचार करू. तर साधारणतः गेल्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये तुमचं इंटरॅक्शन बऱ्याच प्रमाणात चांगलं आणि जवळचं झालेलं असेल. तुमच्या दोघांमध्ये जे हार्मनी आहे, जे प्रेम आहे ते चांगल्या प्रकारे वाढलेलं असेल. याचप्रमाणे नवीन घर घेणं, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू चांगल्या ठिकाणी विकलं जाणं किंवा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे रेनोव्हेशन करणं, वास्तूच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही गेल्या वर्षभरात घेतलेले असतील. याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स तुम्ही गेल्या वर्षभरात बऱ्याच प्रमाणात अनुभवलेले असेल. आरोग्याच्या संदर्भातले नवीन काही व्याधी किंवा अशा प्रकारचे काही त्रास की जे लक्षात राहण्यासारखे होते, अशा प्रकारचे अनुभवसुद्धा तुम्ही गेल्या वर्षभरात जरूर घेतले असेल. याचप्रमाणे अनपेक्षित लाभ होणं हा सुद्धा प्रकार गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही अनुभवलेला असेल. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण मात्र थोडंसं दूषित झाल्यासारखं अनुभवाला आलेलं असेल. म्हणजे तुमचे वरिष्ठ असतील किंवा तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्याकडून वेगळ्याच प्रकारचे अनुभव आलेले असतील की जे तुमच्याकडे अनपेक्षित असतील. तर असे सुद्धा अनुभव आलेले असेल. याचप्रमाणे अनपेक्षितपणे पैसे जास्त खर्च होणं, कर्जाचा बोजा जास्त वाढणं. खरं तर तुमच्या लग्न राशीकरता पैशाचं गणित हे तुम्ही अगदी अचूक म्हणता आणि तुमच्या लग्न राशीची जी माणसं असतात ही मेहनती असतात, गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं आणि त्याच्यामध्ये सोशीपणा खूप चांगलं असतं. थांबणं, वाट बघणं, आपल्या वेळेची वाट बघणं हा प्रकार तुमच्या लग्न राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. परंतु एवढे चांगले गुण असून सुद्धा बऱ्याच वेळेस आपले अंदाज चुकतात, पैशाची गणितं चुकतात आणि अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही गेल्या वर्षभरात पाहिलेले असेल. आपली कामं पेंडिंग राहणं, वेळेला पूर्ण न होणं आणि त्यामुळे तणावाला सामोरं जाणं, अशा प्रकारचे अनुभवसुद्धा तुम्ही गेल्या वर्षभरात तुम्ही पाहिलेले असेल. आणि अर्थातच तुमच्या लग्न राशीतून शनीचं सुद्धा भ्रमण होतं, तर त्याचा सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला असेल. म्हणजे गोष्टी डिले होणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असेल. तर साधारणतः या सर्वातून तुम्ही आता बाहेर पडत आहात. म्हणजे आत्ता जो आपण साधारण अनुभव घेतला किंवा जे काही चर्चा केली हे गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही घेतलेल्या अनुभवाबद्दल. आत्ता हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. गुरु जो ग्रह आहे हा गुरु ग्रह तुमच्या लग्न राशीकरता तसा शुभ फलदायी मानला जात नाही, कारण तो तुमचा व्ययश आहे आणि तृतीयश आहे. परंतु 5वं स्थान जे आहे हे कुठल्याही लग्न राशीकरता गुरुसाठी शुभ फलदायी असं समजलं जातं. तर आता हा जो गुरु आहे, गुरु तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करणार आहे. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाची गोष्ट जी की तुम्ही अनुभवाल ती म्हणजे नशिबाची साथ लाभणं. तर नशिबाची जी साथ आहे ही साथ तुमच्या लग्न राशीला अतिशय उत्तम प्रकारे लाभणार आहे. म्हणजे नशीब काय असेल, नशिबाची साथ काय असते हे साधारण गेल्या 3-4 वर्षात तुम्ही संपूर्णपणे विसरून गेलेले असाल. म्हणजे नशीब आपलं आहे की नाही, नशिबाने गोष्टी होणार आहेत की नाही, किंवा आपण प्रयत्न तर करतो म्हणजे आणि एफर्ट तर देतो, हार्डवर्क तर करतो, पण त्याचा अनुभव काही येत नाही. तर या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम जायला लागणार आहे त्या येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये. म्हणजेच जवळजवळ 2 मे 2024 पासून ते 14 मे 2025 पर्यंत हा जो गुरु आहे गुरु तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर या संपूर्ण कालावधीमध्ये भाग्याची साथ तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे आणि त्यामुळेच तुमच्यामधला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसणार आहे. खास करून जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा जो कालावधी तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये जे सामंजस्य आहे, जे हार्मनी आहे, जे प्रेम आहे ते अधिकाधिक वाढत जाणार आहे. अधिकाधिक अट्रॅक्शन तुमच्या दोघांमध्ये तयार होणार आहे आणि त्यान्वये एक मानसिक शांतता सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची मिळणार आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लॉंग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल
तर या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळणार आहेत. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी खूप चांगला असणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगले अनुभव या दरम्यान मिळणार आहे. ज्या व्यक्ती किंवा जे जोडपं संततीच्या संदर्भात विचार करत असेल किंवा ज्या स्त्रिया संततीच्या संदर्भात किंवा गर्भधारणाच्या संदर्भात विचार करत असतील, यांच्याकरता सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे, संपूर्ण कालावधी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर एकंदरीतच गुरुचं भ्रमण खूप चांगलं असणार आहे. त्याचप्रमाणे काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून येतील. देवधर्म करणं किंवा मंदिरांना भेटी देणं, पवित्र स्थळी भेटी देणं, तुम्ही एखाद्या गुरूंचं समजा काही करत असाल तर त्याच्याकडून काही शुभाशीर्वाद वगैरे मिळणं, अशा प्रकारचे अनुभवसुद्धा तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये मिळणार आहे. मित्र परिवाराकडून चांगल्या प्रकारचे साथ साथ मिळेल. त्याचप्रमाणे केलेल्या कामाचं चीज होणं आणि त्याच्या संदर्भात काही चांगले लाभ मिळणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्ही या दरम्यान निश्चित घेणार आहात. यासमोर आणि या सर्वाचा जो एकंदरीत फायदा म्हणा किंवा त्याचा जो परिणाम आहे हा तुमच्या मानसिकतेवरती होणार आहे. संपूर्ण वर्षामध्ये तुमची सकारात्मक मानसिकता दिसणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, गुरुचं जे प्रमाण आहे तुमच्या 5व्या स्थानामधून शुभफलदायी राहील. तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगला टाइम स्पेंड करणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव येणार आहेत. याचप्रमाणे जर का तुम्हाला काही कर्ज वगैरे असं काय झालेलं असेल, त्याची परतफेड करणं किंवा त्याच्या बाबतीत काही चांगली पावलं उचलणं किंवा त्याच्या संदर्भात काही ठोस काम करणं, अशा प्रकारचे अनुभव सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आउट अँड आउट तुम्हाला गुरु जे पंचम स्थानामध्ये भ्रमण करण्याचे शुभ अनुभव निश्चित येणार आहे. याचप्रमाणे जर का तुमची वृषभ, कन्या आणि मकर रास असेल, म्हणजेच चंद्र जो आहे हा चंद्र तुमच्या प्रथम स्थान, पंचम स्थान आणि भाग्यस्थानामध्ये असेल, किंवा जर का तुमचा जन्म 15 मे ते 15 जून किंवा 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या तारखांदरम्यान झालेला असेल, तर तुमच्यासाठी हा जो संपूर्ण कालावधी आहे हा अत्यंत उत्तम असणार आहे. अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. म्हणजे जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण दाखवत आणि कामाचा उरकसुद्धा जबरदस्त असेल, दांडगा असेल आणि त्याचे अनुभव तुम्हाला या वर्षभरामध्ये निश्चित चांगल्या प्रकारचे मिळणार आहेत. आता या उलटसुद्धा काही गोष्टी आहेत, जसं की जर का तुमची जी रास आहे ही सिंह रास असेल, कुंभ रास असेल किंवा मीन रास असेल, याचप्रमाणे जर का तुमचा जन्म 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल या दरम्यानचा असेल, तर तुम्हाला हे जे संपूर्ण वर्ष आहे ते त्रासदायक जाऊ शकेल. यामध्ये एकच गोष्ट सांगण्याविषयी वाटते की आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करू नका, रिस्क घेऊन काहीही गोष्टी करू नका. पैकी कुंभ रास आणि मीन रास दोघांनाही 7.5 आहे. तुमच्या राशीला सुद्धा 7.5 आहे, तुमच्या लग्नाला सुद्धा 7.5चे तुम्ही अनुभव घेतलेले असतील. मात्र कुंभरास आणि मीन रास या दोघांना 7.5 आहे. कुंभराशीने गेल्या 1.5 वर्षामध्ये 7.5 नेमकी काय असते याचे अनुभव आर्थिक संदर्भात निश्चित घेतलेले असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मीन रास आहे त्याच्यासाठी जो कालावधी आहे हा तेवढाच चांगला नाही, कारण मीन राशीला 7.5 चालू झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीमध्ये राहूचं सुद्धा भ्रमण आहे. तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कुणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा अशा प्रकारचे काही शेड्यूल तयार करणं जे की भविष्यात होणारे आहेत तसं करू नका, कारण तुमचे अंदाज चुकतील. कारण राहू जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा तुमचे अंदाज चुकवेल आणि थोडंसं थोडंसं आपल्या कामापासून डिफ्लेक्ट होणं किंवा काही गोष्टीबद्दल खूप तुम्ही कॉन्फिडंट असाल त्या गोष्टी तुमच्यासाठी होणार आहे, इतरांसाठी जरी झाल्या तरी त्या तुमच्यासाठी होताना कठीण होऊन बसेल. या गोष्टीमध्ये लक्ष द्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजेच जर का तुमचं मकर लग्न असेल आणि जर का तुमचं सिंह रास असेल, कुंभ रास असेल किंवा मीन रास असेल, तर गोष्टी तुमच्यासाठी तेवढ्याशा फेवरेबल होणार नाही. तर एकंदरीत सांगायचं झालं, या व्यतिरिक्त जर का तुमच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे गोष्टी असतील, म्हणजे तुमची कन्या, तुमचं मकर लग्न असेल आणि चंद्र जर का तुमचा व्यवस्थित झाला किंवा तुमचा जन्म त्या ठिकाणी सांगितलं तारखा या दरम्यान असेल, तर तुम्हाला हे येणारे संपूर्ण वर्ष असेल हे अतिशय शुभफलदायी समजलं जाईल. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये जे अनुभव तुम्ही घेतलेले नसतील ते चांगले अनुभव तुम्ही या गुरुच्या भ्रमणामध्ये निश्चित घेऊ शकाल. आपलं या संदर्भातलं मत काय आहे, आपल्याला काय वाटतं, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.